सो फायनली ट्रेन आलेली आपली 8:20ला, 2 तास लेट ट्रेन आहे आता ही ट्रेन. सो गाईज आता आम्ही सगळे तिघं रेडी झालो आहोत. शिवांश पण या. सो आता आम्ही फिश पा करतोय. बघा तुम्ही बघू शकता नॅचरल फिश पाणी बघू शकता. सो बघू शकता विशाली वेगळ्या बोटमध्ये बसले. आता मग अशी ज्या आम्ही बोटमध्ये मी बसलेलो आणि सो गाईज आता संध्याकाळचे 5:45 होऊन गेलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता गर्दी पनवेल स्टेशनला. थांब मी करतोय. तुम्ही गर्दी बघू शकताय. सो तुम्ही बघू शकता आता आपली गाडी आहे 6:20ची पनवेल मडगाव स्पेशल होळी स्पेशल गाडी. आणि गर्दी बघू शकता पनवेलला. आम्ही 10-15 मिनटं झाली पनवेलला येऊन. वैरवलीवरून डायरेक्ट आम्ही आलो आहे आता. शिवांश पण छोटा ब्लॉगर आता तयार झाला आहे त्यांच्यामध्ये. मला बघून बघून तो कॉपी करतो आणि ब्लॉग शूट करायचा ट्राय करतो. आता 6:30 म्हणजे 6:35 झाले. आपली गाडी लेट आहे 6:20ची, पण त्याच्यामध्ये 6:30ची जी दिवा पॅसेंजर आहे ती आली आहे ट्रेन. ती बघू शकता इकडे 6 नंबरला. आणि त्यासाठी खूप सारी पब्लिक ऑलरेडी आहे. तिकडूनच जाणे सगळ्यात स्वस्त नाही सॉरी म्हणजे जशी दिवा सावंतवाडी तशी ती दिवा पॅसेंजर आहे. दिवा रत्नागिरी. सो फायनली ट्रेन आलेली आपली 8:20ला, 2 तास लेट ट्रेन आहे. आता ही ट्रेन थांबणार इकडे जवळपास अर्धा 1 तास. साफसफाई होणार आणि नंतर मग चढली जाईल ट्रेन. सो आपण तर आपल्या डब्याजवळ आहोत. M2 AC डबा आहे. लेट्स सी, बघूया. सो गाडी आता इथे थांबली आहे. जनरल आणि जनरलला मजबूत गर्दी आहे ॲज युजल. लोकांनी वाट पण नाही बघितली. दोघं लोक आतमध्ये गेले बसलेत. आणि याच्या पुढे आपला डबा आहे, आपला AC डबा आहे कन्फर्म. आणि आता पहिले साफसफाई होणार आहे आणि नंतर मग बसणार आहोत आपण. सो हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेत आणि शिवांश पण जस्ट उठला आहे. आणि तुम्ही बघू शकता हा आपला कंपार्टमेंट होता ACचा. आणि ॲक्च्युली आता वाजलेत 7 म्हणजे 7 वाजत आलेत ना. किती वाजलेत? आणि आपला कुडाळचा पोचायचा टायमिंग होता 3:50 म्हणजे जवळपास 4चा टायमिंग होता. पण बराच लेट झाला कारण गाडी 3 तास लेट निघाली. कारण 6:15ला निघणार होती गाडी, ती 9:15ला निघते. त्यामुळे गाडी 3 तास लेट निघाली. तर इथे पण आता पोचायला जवळपास एवढाच 3 तास लेट होतो आहे. सो 4ची गाडी 7 वाजता पोचते. सो आता एक 5-10 मिनटात कुडाळ येईल. आत्ताच्या सिंधुदुर्ग स्टेशन गेलं. रात्री मी काहीच शूट करता आलं कारण एकतर गाडी लेट आली त्यामुळे सगळे वैतागलेले. आम्ही जेवलो आणि 10:30-11:00ला झोपलो. आम्ही म्हणजे शिवमला घेऊन. म्हणजे काय मी झोपलो, ती शरीराला कारण तो सोबत असल्यामुळे जागा नव्हती थोडी. पण सकाळी झोपली ती 1-1.5 तास. शिवांशने चांगली झोप काढली. सो काय म्हणतात म्हणजे जेव्हा एक्स्ट्रा स्पेशल गाडी असते अशी होळी स्पेशल वगैरे किंवा गणपती स्पेशल तेव्हा एक्स्ट्रा ट्रेनला जास्त सिग्नल आणि भेटतातच. तोच प्रॉब्लेम झाला. पण एनिवेज म्हणजे सीट वगैरे कन्फर्म होत्या स्लीपर सीट ACमध्ये. त्यामुळे व्यवस्थित प्रवास झाला. सो आता आम्ही उतरू. आता जस्ट येईल एक 5 मिनटात कुडाळ स्टेशन. आणि मग तिथून आपल्याला जायचं आहे मालवणला. सो बघूया कसा काय प्रवास होतो आहे. सो पुढे कंटिन्यू राहा. चला स्माइल कर शिवांश. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो बघू शकता हा असा आमचा कंपार्टमेंट होता ACचा. 3 फास्टमध्ये विंडल आणि थोड्याशा 3 सीट आणि अशी मस्तपैकी चादर वगैरे होत्या. आणि सोबत उशी सगळं म्हणजे असं मध्ये चार्जिंग पॉईंट्स वगैरे होते. गाडी तर सुंदर आहे म्हणजे नो डाऊट. आणि असं कंपार्टमेंट होता पूर्ण आपलं. सो मस्त झालं प्रवास. सो चला आता कुडाळ येत आहे आपलं स्टेशन. आता आपण उतरूया.
सकाळी 7 वाजता जस्ट आपण आता उतरतोय. हे आपलं कुडाळ स्टेशन. शिवांश पण आता जागा झाला आहे व्यवस्थित. सो चला आता इथून आपण ऑटो पकडूया आणि पहिले डेपोला जाऊया, नाश्ता वगैरे करूया मस्तपैकी आणि मग जाऊया पुढे. चला. सो आता कुडाळ डेपोला आलो आहे आपण. सो आता बघूया तो ऑटो किंवा बसनी जाऊया. मालवणला जायचं आपल्याला. सो फायनली आता आपण निघालेलो आहोत मालवण बसमधून. सकाळी 8ची बस आहे. मस्तपैकी बस भेटली आम्हाला टायमिंगवर आणि आता ते तासाभरात आम्ही मालवणला पोचू. बघू शकता हे आपलं कुडाळ बस स्टँड, जुना बस स्टँड आहे. नवीन बस स्टँड त्या बाजूला आहे. बसेस सगळ्या लागलेल्या आहेत. हा आपला बस डेपो आहे. फायनली आपण निघालेलो आहोत लालपरीने मालवणला. चौक्यावरून जाणार मालवणला. मालवण डेपोला उतरून मग आपल्याला जायचं आहे मालवण आहे. मग तिथे आपल्याला ॲक्च्युली आज हे करायचं आहे, काय म्हणतात ते, डॉल्फिनची सफारी. आम्ही रिक्षाने बघत होतो पण रिक्षावाले 600-700 रुपये बोलत होते. आम्ही म्हटलं जाऊ ते बसने जाऊया. ते पैसे आपण तिथे स्पेंड करूया. आता जस्ट मालवण डेपोला पोचलो आहे. सकाळचे 9 वाजले. बघू शकता मालवण डेपो. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत पुढे देवबाग म्हणजे तारकर्ली साईडला. सो चला. सो हा आहे आपला मालवण डेपो आणि बऱ्याच आय थिंक वर्षानंतर मी मालवण डेपोला आलो आहे. लास्ट टाईम आपण भराडी देवीला गेलो तेव्हा राईटला जातो रस्ता तो 10-12 किलोमीटर पुढे इथून ह्याला भराडी देवीला आणि इथे मालवण आहे. सो आता जस्ट मालवण डेपोला उतरलं आहे. कुडाळ डेपोपेक्षा लहान आहे बराच, कारण कुडाळ तालुक्यामध्ये मालवण येतं असं आहे ते. सो चला आता आपल्याला जायचं आहे डॉल्फिन सफारीला. सो हे गाईज गुड मॉर्निंग. आता सकाळचे 11 वाजत आले आहेत आणि आम्ही आलो आहोत आता मालवणला. ॲक्च्युली वृषालीचे जे शेजारी होते गिरकर म्हणून, त्यांचं इथे छोटंसं रिसॉर्ट आहे मालवण बीचला, तर तिथेच आम्ही थांबलो आहे. आजचा एक दिवस तिथे पूर्ण थांबणार आहोत कारण आपल्याला कायाकिंग आणि डॉल्फिन सफारी करायची आहे. सो आत्ता आम्ही चाललो आहोत खवणे बीचला जिथे आम्ही करणार आहोत कायाकिंग. सो आता इथे आम्ही मस्त कोकम सरबत पितो आहे. मस्त तुम्ही बघू शकता इथला हा नजारा, एकदम शांत आणि असं वातावरण आहे. आणि जर स्कूटी आम्ही घेतली आहे त्याच्याकडून आणि स्कूटीवरून आता आम्ही चालू आहे खवणे बीचला. तिथे आम्ही कायाकिंग करणार आहोत ट्रान्सपोर्ट बोटमध्ये, बघूया. आणि नंतर मग ह्याला जाऊ म्हणजे डॉल्फिन सफारी करायची, पण ते बघूया आता शक्य होतं आहे का कसं काय ते. कारण सकाळी 7चं होतं पण ते काय झालं नाही पॉसिबल कारण ट्रेन लेट असल्यामुळे आणि 9:30ची काय ती फेरी झाली नाही. सो आता बघूया कसं काय डॉल्फिन सफारी होते. आणि कायाकिंग तर करणारच आहोत. सो कायाकिंग करायला चाललो आहे आम्ही आता खवणे बीचला. सो मालवणपासून एक 20-25 किलोमीटरवर खवणे बीच आहे. सो आता तुम्ही बघू शकता रस्ता आहे शांत असं पूर्ण मस्त वातावरण आहे. मी स्कूटी घेतली आणि शिवांश आणि आम्ही आता मस्तपैकी कोकम सरबत पितो आहे आणि थंडगार आणि आम्ही चाललो आता खवणे बीचला. सो गाईज हे आहे काजूचं झाड आणि ही आहे काजूची काजू चोर. हे बघा एवढे काजू चोरलेत. ते एवढे काजू आहेत, काढलेत आम्ही. चला ओले काजू घर काढतो आम्ही. भेटले तर बघूया, चल पुढे. काहीच खूप मजा येते. आम्ही ना काजू चोरत चोरत चाललोय. निलेशला थोडीशी लाज वाटते पण मला अजिबात वाटत नाहीये. मी म्हटलं काही करायचं आणि स्कूटीची डिक्की भरूनच काजू चोरून घेऊन जायचे आता. सो बघूया कधी चाललं आहे बीचवर.
गाईज आता दुपारचे 12-12:30 होत आले आणि आपण आलो खवणे बीचला आणि आपण आता इथे करणार आहोत कायाकिंग, ते पण ट्रान्सपरंट बोटमध्ये. सो चला बघूया, मजा येणार. फर्स्ट टाईम मी कायाकिंग करणार आहे आणि ते पण ट्रान्सपरंट बोटमध्ये. सो लेट्स सी. आणि फिश वॉश वगैरे पण करायचं आहे. सो मजा येणार आहे, एक्सायटेड. खूप सारे रील्स आणि व्हिडिओज बघितले. सो फर्स्ट टाईम इथेच अनुभवणार आहे मी, विशाली, दोघं आम्ही. चला तर. सो आपली बोट निघाली आहे. ही आपलं ट्रान्सपरंट बोट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तिघं बसून जाणार आहोत कांदळवन सफारीला. सो चला, एन्जॉय. चला. सो गाईज आता आम्ही तुमचं खवणेमधलं कायकिंग चालू झालेलं आहे. तुम्ही गाईड पण घेऊ शकता किंवा तुम्ही एकटे पण चालू शकता. पण एकटे चालवण्यात ना आपला बराच वेळ जातो आणि सोबत शिवांश पण आहे आणि ते समजण्यात वेळ जातो. त्यामुळे मग मी आणि विशाली दोघांनी एक वेगळ्या गाडी घेतला आहे. विशाली आणि शिवांश वेगळ्या बोटीत बसतात तिकडे. तुम्ही दाखवतो तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता शिवांश आणि विशाली एका वेगळ्या बोटीत आहेत, ट्रान्सपरंट बोटीत, आणि मी या बोटीत बसतो. येताना मग आम्ही एक्सचेंज करून घेऊ. सो चला एन्जॉय घेऊया आपण या खवणे बीचच्या कायाकिंगचा. सगळे डिस्क्रिप्शन डिटेल्स जे काय असतील, म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर म्हणा किंवा तुम्हाला जेवणाची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल, त्या सगळ्या कायाकिंगची पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ते तुम्ही एकदा चेक करू शकता. प्लस जे आपण आता हे घातलेले आहेत म्हणजे पॅड्स, त्या पॅडवर पण मागे म्हणजे स्वामी कायाकिंगचा, जे आम्ही जे करतो ते स्वामी कायाकिंग आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेला आहे. सो तो पण तुम्ही बघू शकता. सो खरंच खूप मस्त अमेझिंग एक्सपिरियन्स आहे खवणे कायाचा. नक्कीच तुम्ही जर आलात इथे खवणे बीचला तर नक्कीच तुम्ही म्हणजे एन्जॉय करू शकता इथे या बीचला. ही तर मस्तच बोट आहे, म्हणजे ट्रान्सपरंट बोट. त्याचे थोडेसे नॉर्मल चार्जेसपेक्षा जरा जास्त आहेत, पण स्टील तुम्ही इथं खूप एन्जॉय करू शकता. आणि ही आता आपली चालू होणार आहे कांदळवन सफारी. याला आपण कांदळवन सफारीच बोलतो ना, कांदळवन सफारीच बोलतो ना याला. हां हां ओके. बघा असं तुम्ही 2-2 जण पण करू शकता म्हणजे, किंवा तुम्ही गाईड पण घेऊ शकता किंवा स्वतः पण करू शकता. सो आत्ता घरी चालू होणार आहे कांदळवन सफारी. हे आहे कांदळवन आणि याच्यातून चालू होते ही आपली सफारी, म्हणजे झालं म्हणतात मॅनग्रोव्ज. सो तुम्ही बघू शकता हा संपूर्ण कांदळवन आहे, मॅनग्रोव्ज, आणि इथे पूर्ण ही कायाकिंग होते म्हणजे पाण्यातून वगैरे. तुम्ही बघू शकता हे समुद्राचंच पाणी असतं जे या झाडाझुडपांमध्ये येतं आणि मग त्या पाण्यामधून ही कायाकिंग होते म्हणजे बोटीने सफारी. आणि शिवांश सोबत आम्ही पण पहिल्यांदाच हा अनुभव घेतो. तुम्ही बघू शकता ही कांदळवन सफारी इतक्या जवळून पहिल्यांदा मी बघतो. म्हणजे मी लकी कांबळी म्हणजे जे मालवणी लाईफवाले आहेत यूट्यूब चॅनल ज्यांचा, त्यांच्या व्हिडिओमध्ये बघितले खूप सारे, पण इतकं जवळून म्हणजे ही झाडं कांदळवनाची फर्स्ट टाईम बघतो आहे. आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघितलेलं खूप वेळ आणि खरंच अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, अमेझिंग सुंदर एक्सपिरियन्स. शिवांश पुढे गेला आता आम्ही त्याला जाऊन पुढे कॅच करणार. मस्त वाटतं.
तर आपण चाललो आहे पुढे, हे सगळं बघून आपण चाललो आहे पुढे काय म्हणतात ते फिश पकडायला. म्हणजे नॅचरल जे छोटे छोटे मासे आहेत ते आपल्या पायाला येऊन असे जे हे करतात, टच करतात. तर ती एक मजा आपण आता अनुभवणार आहोत. सो आता आपण जवळ पोचतो आहे फिश पा च्या स्पॉटजवळ, म्हणजे नॅचरल फिश पा जिथे आपण करतो तिथे. आता इथे आपल्याला मस्तपैकी पाण्यात पाय सोडून बसायचं आहे. मग ऑटोमॅटिक ते मासे येऊन आपल्या पायाला टच करणार. सो तो अनुभव आता घ्यायचा आहे आपल्याला. सो आता आम्ही चाललो आहे फिश पास करायला. आता इथे आपण पाण्यात पाय सोडून बसायचं आहे. शिवांशला त्या काकांनी घेतलंय, पाय ठेवायचे पाण्यामध्ये. चला सो आता मी फिश पा करतोय. बघा तुम्ही बघू शकता नॅचरल फिश पा मी बघू शकतो पायाला तिकडे खूप आहेत. तिच्या पायाजवळ आहेत सगळे, तिच्या पायाजवळ आहेत भरपूर आहेत. थांब ना मोबाईल पडत. हा ना एक फोटो काढा आईच्या पायाच्या पाण्यामध्ये खाली घेते. पाणी गडू मारलं रे या खयो पाय ठेवतो खाली पण पाय जाऊ शकतात. काय म्हणतात त्या माशांना म्हणाला होता? या माशांना काय म्हणतात? मळवे मासे. बघू शकता तुम्ही पायाजवळ आपल्या एकदम फिश पा देतात नॅचरल. कुशलीच्या पाहिजे इकडे बघू शकतो. कुशलीच्या पाहिजे इकडे. हां बरोबर, ते पुढे जाणं कंटिन्यू खाली जाईल पाणी. बघू शकता मला पाहिजे इकडे. ओके नॅचरल फिश पा. किती आत्ता चालू केलं ना हे कायाकिंग? हे 1 वर्ष 2 वर्ष जाऊन गेले. हो एका मुलग्याने आणलेले फिश पा चालू. त्याच्यामध्ये तर आवला बाजूला त्याने ॲड केली आपली, त्याला पण पुरं सगळं फिश 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 भाई फिश पायाला चावतात. हे भाई फिश आहेत ना छोटे छोटे फिश, छोटे छोटे पायाला चावतात. पायाला पण माझ्या चावतात. काय आहे ना सांगपुरा त्याच्यामुळे जास्त. सो आता मी आणि शिवांश ट्रान्सपरंट बोटीत बसलो आणि विशाली तिथे नॉर्मल त्या बोटीत बसली. सो खरंच फिश पा वगैरे करून तर खूप मजा आली. आणि आता आम्ही चाललो आहे बॅक टू होम, म्हणजे पुन्हा एकदा आपल्या रिसॉर्टवर तिथे, आणि तिथे जाऊन मस्त वेगळ्या दुपारच्या जेवणाचा आनंद घ्यायचा. शिवांश इकडे बघ वर, तोंडाला बोट काढ. चलो हे बघ. सो ही ॲक्च्युली मजा आहे ट्रान्सपरंट बोटमध्ये खरंच. म्हणजे नॉर्मल बोट पण चांगलं आहे तसं काय नाही, पण ट्रान्सपरंट बोटमध्ये तुम्हाला एक पाणी आतलं खालचं म्हणजे पूर्ण असे फिश वगैरे काय असतील छोटे मोठे ते तुम्हाला बघायला मिळतात. सो नक्कीच तुम्ही इथे आलात तर स्वामी कायाकिंगला कॉन्टॅक्ट करून तुम्ही या बोटीचा पण आनंद घेऊ शकता. आणि खरंच एकदा तर ही मस्ट विजिट प्लेस आहे. मस्त वाटतं. सो बघू शकता वृषाली वेगळ्या बोटमध्ये बसली. आता मग अशी ज्या बोटमध्ये मी बसलेलो आणि ती पण आता ट्राय करते
बोटिंगचा, कायाकिंगचा. अमेझिंग एक्सपिरियन्स. सो तुम्ही बघू शकता इथे पण पूर्ण कायाकिंगच असं इकडे. हे पण खवणे कायक म्हणून आहे आणि इथे पण तुम्ही येऊ शकता. पण आपण जिथे जिथून करतो ते स्वामी कायाकिंग आहे आणि त्यांची पण खूप छान व्यवस्था आहे. आणि पूर्ण म्हणजे ते खवणे बीचवर जर तुम्ही कुठे पण आलात तर तुम्हाला कायाकिंग करायला सगळीकडे मिळेल.